नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर वाचनालय इंद्रायणी नगर भोसरी आयोजित जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा। संत ज्ञानेश्वर वाचनालय इंद्रायणी नगर भोसरी शासन मान्यता प्राप्त आयोजित जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्ष दिलीप गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका श्रीमती दीपाताई पराते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले आणि सर्व महिलांना मार्गदर्शन केले। तसेच ग्रंथपाल सौ मीनाताई गोरडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला। सौ अमृता नेवे यांनी देखील आपले विचार मांडले। वाचाल तर वाचाल या न्यायाने सौ हेमलता देव यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना वक्तव्य केले। सदर प्रसंगी साधारणतः 50 महिला उपस्थित होत्या। वाचन संस्कृती वाढवावी, आजच्या नवीन पिढीला वाचनासाठी प्रोत्साहित करावे, इंद्रायणी नगरमधील वाचनालयाचे जास्तीत जास्त सदस्य वाढवावेत, यासाठी सर्वांना आवाहन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वर वाचनालयातर्फे मी हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। असंच आमच्यावर तुमचं दिवसेंदिवस प्रेम वृद्धिंगत व्हावं आणि तुमच्या माध्यमातून बाकीच्या लोकांकडे सुद्धा या ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त इंद्रायणी नगरचे जर या ठिकाणी वाचक झाले तर आम्हाला सुद्धा तुमच्या आवडीची पुस्तकं आणायला आवडतील। आत्तासुद्धा आमच्या वाचकांना आम्ही दरवर्षी त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकत असतो की दरवर्षी मार्च महिन्यामध्ये आमची 80,000 रुपयाची बुक्स खरेदी करत असतो मी आणि त्या 80,000मध्ये तुमच्या आवडीची कोणती पुस्तकं आहेत त्याला आम्ही फर्स्ट प्रेफरन्स देतो। त्यानंतर मग आमच्या आवडीची काढतो आणि शासनमान्य 40% पुस्तकं असतात, शासनाने ठरवून दिलेली पुस्तकं असतात ज्याला मान्यता असते अशी 40% आणि राहिलेल्या 60%मध्ये तुमच्या आणि आमच्या आवडीची आपण पुस्तक काढत असतो। तर आपण जर आमच्याबरोबर आलात आणि आम्हाला याबद्दल तुम्ही इथून पुढे जर असं सहकार्य केलं तर तुमच्या आवडीचे चांगले चांगले ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध होतील। हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि यानंतर अल्पोपहाराचा व्यवस्था करतो। धन्यवाद। दिनाच्या संत ज्ञानेश्वर वाचनालयातर्फे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो जागतिक महिला दिनाच्या। आज आपण हा वेगळा उपक्रम या ठिकाणी तयार करतोय कारण काय झालं की 1 वर्षापूर्वी आपलं संत ज्ञानेश्वर वाचनालय भोसरीमधनं या ठिकाणी शिफ्ट झाले। 40 वर्ष एकाच जागेवर होतं। 40 वर्षामध्ये 3 वेळा रोड वाइंडिंग होऊन 3 रूम गेल्या, फक्त एकच रूम राहिल्यामुळं मग जागा कमी राहिल्यामुळं त्याला पर्यायी व्यवस्था इंद्रायणी नगरला आपल्या या ठिकाणी करण्यात आली आणि 40 वर्षामध्ये आपल्या वाचनालयामध्ये 14,650 ग्रंथ आत्तापर्यंत उपलब्ध आहेत। सर्व टाईपचे, लहान मुलांचे, महिलांचे, त्यानंतर धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक सर्व टाईपचे, इंग्लिशसुद्धा काही बुक्स आहेत। महाराष्ट्र शासनाचं शासनमान्य असं आपलं ग्रंथालय आहे आणि या ठिकाणी आपल्या ग्रंथालयाचं कामकाज आमची मिसेस मीना गोरडे या ग्रंथपाल या नात्यानं करतात। त्याचप्रमाणे हेमलता देवताई या ठिकाणी ग्रंथालयाचं कामकाज पाहतात। त्यांना सपोर्टिंग म्हणून आपल्या पराते काकूसुद्धा काम पाहत आहेत आणि बरीचशी मंडळींचं या ठिकाणी सहकार्य आहे। इंद्रायणी नगरला पाहावं तसा रिस्पॉन्स अजूनही मिळत नाही आहे। लहान मुलांचं माझ्याकडं 2,500 पुस्तकं आहेत, पण काय होतं की सगळी आपल्या भाषेमध्ये असल्यामुळं इथं सगळे इंग्लिश मीडियम, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय। तरीसुद्धा नवीन काही महिला घरी नेतात पुस्तकं आणि लहान मुलांना वाचून दाखवतात असं बुक्स आहे म्हणून। तर याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, असे प्रोग्राम या ठिकाणी जेव्हा कंडक्ट होतील त्यावेळेला आता आपण या ठिकाणी सही जे करणार आहात आपला मोबाईल नंबर पण देऊन जावा। नेक्स्ट टाइम जेव्हा कार्यक्रम होतील आपल्याला आमच्याकडून फोन येतील आणि त्या फोनद्वारे जर आपण आलात तर आम्हाला पुढचं भविष्यामध्ये आणखी काय करायला पाहिजे, काय राबवायला पाहिजे की जेणेकरून वाचक वर्ग याच्यापासून दूर जाता कामा नये। मधल्या पिरियडमध्ये 10 ते 20 वर्षाच्या काळामध्ये मोबाईलमुळं काय झालं की प्रत्येकाला मोबाईलवर घरच्या घरी सगळं मिळायला लागलं। काही लोकांना तर वाचायची पण आवड आहे पण वाचत नाही आहेत, काय करतात कानामध्ये टाकतात आणि फक्त सांगितलं सुधा मूर्तींचं अमुक पुस्तक लगेच बटन दाबलं की चालू होते। त्यामुळे शासनाचं वैशिष्ट्य असं की शासन बऱ्याच जणांना अनुदान देते पण होतंय काय की आपल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही। इथं खूप स्वस्तमध्ये हे उपलब्ध आहे।
एक डिपॉझिट भरायचं एकदा छोटंसं, आणि ते डिपॉझिट तुमचं रिफंडेबल आहे, आणि त्यानंतर दर महिन्याची किरकोळ फी असते, आणि वर्षभर तुम्ही कितीही पुस्तकं वाचू शकता, कोणतीही पुस्तकं रोज म्हणलं तरी रोज बदली करायला येऊ शकतात. एक काका आहेत, ते तर आवर्जून नाव त्यांचं घेईल, इथे बाहेरच्या गावी असतात आणि इकडे जेव्हा जेव्हा येतात ना, 1 महिनाभरात रोज एक पुस्तक वाचतात, रोज एक घेऊन जातात. संध्याकाळी इथं गार्डनला फिरायला आले की त्या ठिकाणी पुस्तक बदलून घेऊन जाणार. बऱ्याच लोकांना आवड आहे, पण आवडीसाठी थोडी पण आपण सवड पण काढायला पाहिजे ना. त्यासाठी हा वाचनालयाचा उपक्रम आहे, शासनाची योजना आहे, शासन आपल्याला अनुदान देते, त्याचं तुमच्यापर्यंत पोहोचावं या हिशोबाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी आवाज या चॅनलचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत, युसुफभाई, त्यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य लाभलेले आहे, आणि त्यांना विनंती करतो की हे जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार तुम्ही इंद्रायणी नगर नाही तर पूर्ण भोसरीमध्ये करावा, की जेणेकरून आमच्याकडं जास्तीत जास्त लोक येतील आणि याचा लाभ घेतील. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल संत ज्ञानेश्वर वाचनालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार. आणि मी काकूंना विनंती करतो, ज्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका आहेत, आता रिटायर्ड आहेत, आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं 2 शब्द या ठिकाणी मांडावे. बोला. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज संत ज्ञानेश्वर वाचनालयामध्ये पुस्तक प्रदर्शन ठेवले होते. मी जसं सभासद म्हणून जोडले गेले आहे, मला खूप छान अनुभव आला. माझं मन रमवण्यासाठी मला पुस्तकांची खूप मदत होते. तसं प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. ज्ञान हे पुस्तक हे आपला खूप जवळचा मित्र होऊ शकतो. जर आपण पुस्तकाला जर आपण सोबत केली पुस्तकाची, तर आपण पुस्तकाचा आपला मित्र होऊ शकतो. आजच्या युगामध्ये जे मोबाईल आपण यूज करतो त्याच्यापेक्षा जर आपण पुस्तकांना प्राधान्य दिलं तर आपल्या आणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल. बस एवढे 2 शब्द. महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना इथं उपस्थित असणाऱ्या आणि उपस्थित नसणाऱ्या सगळ्या महिलांना अगदी हार्दिक शुभेच्छा. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण ज्ञानेश्वर वाचनालयातर्फे आपण पुस्तक प्रदर्शन आपण आयोजित केलं होतं. पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देशच असा की जास्तीत जास्त महिलांनी यावं, पुस्तकं बघावीत, पुस्तकं चाळावीत, आणि ह्या पुस्तकांच्या मधून आपलं ज्ञान आपली जी ज्ञान वाढवावं. आणि वाचन संस्कृती ही जी मागे जी पडत चालली आहे, आजकाल कोणालाच वाचनाची आवड राहिलेली नाही आहे, पण ही वाचन संस्कृती पुढे आपल्याला न्यायची आहे सगळ्यांच्या सहकार्याने. आणि विशेष म्हणजे आपण तर आता वय झालेलं आहे, पण आपली ही जी पुढची पिढी आहे, लहान बालक आहेत आपल्या घरातली, परिसरातली, त्यांना पण वाचनाची आवड लावण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा. वाचनाची सवय लावा. लहानपणापासूनच जर वाचनाची सवय लावली मुलांना तर पुढची पिढी अजूनही आपली सुसंस्कारित आणि चांगली होईल अशी एक आशा वाटते. म्हणून इथून पुढच्या मुलींना सगळ्यांनाच वाचनाची सवय लावावी, की हे पुस्तक म्हणजे एक ज्ञानाचा खूप मोठा खजिना आहे. आणि असं वाटतं की कोणतं पुस्तक घ्यावं आणि कुठलं वाचावं आणि काय ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं होऊन जातं. ही पुस्तकं जर बघितली तर आपण आपलं वेळ आणि आपलं हे कमी पडतं आपलं, की ही जी पुस्तकं आहेत त्याच्यातलं सगळं ज्ञान आपण आत्मसात करावं, सगळी पुस्तकं वाचावीत असं वाटतं. पण ते तेवढं आपल्याकडनं होत नाही. पण जेवढं आपल्याला वेळ काढून, आवड जरी असली तरी सवड काढून आपण ह्या पुस्तकं ह्या वाचनाची संस्कृती पुढे न्यावी आणि ह्या वाचनाचा प्रचार आणि प्रसार सगळ्यांनी करावा ही विनंती. आता समारोप करतायत देवताई, त्यांना विनंती आहे काकूंना. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आलात आपण त्याबद्दल आनंद वाटला, पण असेच वरचेवर येऊन आपण चांगला आम्हाला रिस्पॉन्स द्यावा आणि या वाचनालयाची बढती व्हावी असं मला वाटतं. कारण वाचनाने ज्ञान वाढतं. वाचाल तर वाचाल, नाहीतर फसाल. तर आपण काय करायचं हे आपण ठरवू. कारण ज्ञान हे दिल्याने घेतल्याने वाढत असते. तर ते आपल्यापर्यंत आलं तर ते जगापर्यंत पोचलं पाहिजे. मर्यादित ठेवलं त्याचा विकास कसा होईल.
जशी बुद्धीला आपल्या गंज चढतो एकाच कोपऱ्यात ठेवलं, एखादी लोखंडी वस्तू ठेवली एका कोपऱ्यात तर तिला गंज चढतो, तसंच आपल्या बुद्धीचं पण आहे. आपण जर त्याचा वापर केला नाही, वाचलं नाही, ज्ञान मिळवलं नाही आणि नुसतं मिळवू नाही उपयोग नाही, त्याचं मनन चिंतन करून ते आपल्या आचरणात आणून आपण जगापर्यंत मित्रमैत्रिणीपर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी आता याचे सांगता समारोप करत आहे आणि इथेच थांबत आहे. आता आपलं कार्यक्रम संपन्न झाले. भोसरी पुणे प्रतिनिधी युसुफ शेख. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.